अमोल कोल्हेंनी राजकीय विडंबन काव्य करत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। मोदींच्या संघ मुख्यालय भेटीवरून खासदार कोल्हेंनी टीका केली। एआय तंत्रज्ञानाद्वारे बाळासाहेब ठाकरेंचा आवाज काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विचारांची तोडफोड केली। उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार आणि सोनिया गांधी देवमाणूस आहेत असं तुम्ही वधवून घ्याल असं म्हणत उबाठाचा पोरखीळ सुरू आहे अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली। खरी शिवसेना आपलीच आहे, अजूनही काही लोक शिंदे गट म्हणतात। गट शब्द पुसून टाकण्याचं आवाहन नीलम गोरेंनी केलंय। मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय, यावरून आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला। यापूर्वी एप्रिल आणि मार्च महिन्यात पाण्याचा प्रश्न इतका गंभीर बनला नव्हता, मात्र सरकारचं दुर्लक्ष होत असल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना त्यांनी आपला राजकीय प्रवास उलगडून सांगितला। उलट्या पुलट्या लाईनला गेलो नसतो तर आमदार झालो नसतो अशी कबुली मंत्री गोगावलेंनी दिली। मंत्री नितेश राणेंना सोलापूर दौऱ्यादरम्यान कोंबड्याचं चित्र दाखवणाऱ्या उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोंबड्याचं चित्र दाखवत अश्लील भाषा वापरल्याचा ठपका ठेवत विजापूर नाका पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांमध्ये जितकी उद्योजकता दिसते ती राज्यात कुठेही दिसत नाही। महाराष्ट्र इंडस्ट्रियल मॅग्नेट पुण्याला म्हणतात, पण लवकरच ते संभाजीनगर आणि जालन्याला म्हटलं जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांचा 18 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला। पुण्यामध्ये विविध खेळ प्रकारातील खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळी राज्यपाल राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी बच्चू कडूंनी केली आहे, तर कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतही चर्चा करणार असल्याचं कडू म्हणाले। हिंगोलीच्या गुंज या गावाला सुजात आंबेडकर यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी विहिरीत पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली। दरम्यान शासनानं जाहीर केलेली मदत वाढवून देण्याची मागणीही करण्यात आली। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली। दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा वादात सापडलेत। फुले चित्रपटातल्या दृश्यांना ब्राह्मण समाजानं घेतलेल्या आक्षेपावर टीका करताना केलेल्या आक्षेपार्ह विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बीड जिल्हा न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे आता रणजित कासलेचा 21 एप्रिलपर्यंतचा पोलीस कोठडीतच मुक्काम असेल। परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा गैरवापर केला गेल्याचा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केला। एकट्या रणजित कासलेला 10 लाख रुपये दिले गेले असतील तर मग इतरांना किती पैसे वाटले गेले याचीही चौकशी करा अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली। बीड जिल्ह्यातील माजी सरपंचानं मंत्रालयासमोर अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच त्याला पकडलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मुळगाव या ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशी करण्याच्या मागणीकरता त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 37 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। गडचिरोलीतल्या देऊळगाव इथं आदिवासी कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर घोटाळा झालेला आहे। घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीत खरेदी केंद्रावरील पदाधिकारी आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय।
4 कोटींच्या धान खरेदी घोटाळ्यामध्ये कारवाईचे आदेश देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. सातारा जिल्ह्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे 45 गावांना आणि 298 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाईची समस्या आणखी वाढणार असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्याकरता फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून रेल्वे प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पाच्या पुणे नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं घेतलाय. या मार्गिकेचं 1 मे रोजी लोकार्पण होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. त्यामुळे त्वचा विकारासह विविध आजारांच्या रुग्णांमध्ये 30% वाढ झाली आहे. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत घरांच्या मागणीकरता गिरणी कामगारांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. घरांच्या मागणीकरता येत्या 27 एप्रिलला मंत्री आशिष शेलारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. पीसीएम गटातून 4 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 181 केंद्रांवर होणार असून यापैकी 9 केंद्र महाराष्ट्राबाहेर आहेत. राज्यातील 306 पैकी 97 बाजार समित्या तोट्यात आहेत. अद्याप 30 बाजार समित्यांना स्वतःच्या मालकीची जागा नाही, तर 81 बाजार समित्यांमध्ये पायाभूत सोयीसुविधा नसल्याची माहिती समोर आली आहे. 621 उपबाजार आवाराचा विकास झालेला नसल्याचं समोर आलंय. ठाणे शहरातील समूह पुनर्विकास योजनेकरता केल्या जाणाऱ्या सक्तीबाबत म्हाडाची 50 एकर जमीन क्लस्टरच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत. बैठ्या घरांच्या आणि छोट्या इमारतींच्या वसाहती असलेली ही जमीन क्लस्टर करता ठाणे महापालिकेकडे वळती केली जावी, याकरता सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. पंजाब अँड नॅशनल बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे का की अन्य देशाचा नागरिक आहे, याची विचारणा उच्च न्यायालयानं ईडीला केली आहे. तसंच त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले गेले. नाशिकच्या काळाराम मंदिरातील मूर्तीपूजेकरता तिथल्या पुजाऱ्यांना दर महिन्याला रोख पैसे दिले जातील अशी हमी मंदिर विश्वस्तांनी उच्च न्यायालयामध्ये दिली. तर पुजाऱ्यांना दर महिन्याला 21,000 रुपये दिले जातील असा ठराव 14 एप्रिल 2025 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे. कोर्टामध्ये सुनावणीवेळी उद्धट वर्तन चालणार नसल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं. दरम्यान शिष्टाचार न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कोर्टानं फटकारलं आणि याचिका फेटाळली. वानखेडे स्टेडियम जवळच्या फुटओव्हर ब्रिजवर मुख्य गर्डरचं काम करण्याकरता पश्चिम रेल्वेनं चर्चगेट ते मरीन लाईन स्थानकांदरम्यान आज रात्री 3 तासांचा ब्लॉक घेतलाय. रात्री 1:15 ते 4:15 हा ब्लॉक असणार आहे. मात्र या कामामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. मध्य रेल्वेकडून दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान रेल्वे सेक्शन रूपांतरणासाठी विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी आणि मंगळवारी रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असेल. त्यामुळे काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले. म्हाडाच्या एक गठ्ठा घर विक्री योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. या माध्यमातून आतापर्यंत विरारच्या बोळिंचमधील सुमारे 1,700 घरं विकली गेली आहेत. गेल्या 8 वर्षांपासून पडून राहिलेल्या या घरांची विक्री झाल्यामुळे म्हाडाच्या डोक्यावरचा भार हलका झालाय. महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. अशातच आता महाराष्ट्रात नवीन धरणं बांधली जाणार आहेत. खास मुंबईकरांकरता हे नवीन धरण बांधण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना अधिकचा पाणी पुरवठा होईल. महायुती सरकारमध्ये सध्या स्थगिती सत्र सुरू आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे शिंदे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांना धक्का देत आल्याचं बघायला मिळालं. मात्र आता त्यांनी आपल्याच मंत्र्याला दणका दिलाय. फडणवीसांनी मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. काही लोकांना पैशांचा माज असतो, काहींना खुर्चीचा साज असतो, तर काहींना मोठेपणा मिरवण्याची सवय असते. हे सगळं मातीत जातं. त्यामुळे माणुसकीचं जतन करा असा सल्ला वनमंत्री गणेश नाईकांनी दिला.
त्याचबरोबर नगरसेवक, सभागृह नेते, महापौर, आमदार, नामदार ही पदं म्हणजे अळवावरचं पाणी असतं असंही नाईक म्हणाले. भवानीनगर इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक होतीये. या निवडणुकीच्या अनुषंगानं बारामतीत सर्वपक्षीय उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे उपस्थित राहणार आहेत. बाजार समित्यांमध्ये कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यात 59,000 क्विंटलची झाली आहे. कांद्याला कमीत कमी 650 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. कांदा दरात मोठी घसरण सुरू असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यात एकूण 2003 क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. सर्वाधिक आवक असलेल्या मालदांडी या ज्वारीला पुण्यात कमीत कमी 4,600 तर सरासरी 4,900 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं 8 बाजार समित्यांची निर्मिती केली जाणार आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतून हा निर्णय घेण्यात आलाय. पणन विभागानं शासन आदेश काढत ही माहिती दिली आहे. राज्याच्या गहू बाजारात आवक मंदावली. राज्यात एकूण 1,757 क्विंटल गव्हाची आवक झाली. यात सोलापूर बाजारात गव्हाला सरासरी 3,295 रुपये दर मिळाला. भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकरता एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. जपाननं आपल्या प्रसिद्ध शिंकन्सेन या ट्रेनचं 2 संच भारताला मोफत देण्याची घोषणा केली आहे. हे ट्रेन संच मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या चाचणीकरता वापरले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं ही योजना राबवली जाते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सोप्या पद्धतीनं घेता येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढणं अनिवार्य आहे. नगर जिल्ह्यातील 33,531 शिधापत्रिका रद्द झाल्या आहेत. आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यापेक्षा कमी आर्थिक गटाची शिधापत्रिका असणं, नोकरी व्यवसाय निमित्ताचं स्थलांतर आणि या कारणामुळे शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. सोलापुरात एका डॉक्टरनं गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. शिरीष वळसंगकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जळगावच्या धरण गावात कुस्त्यांची दंगल रंगली. दंगलमध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, पुढची बातमी बघतो आपण. आमदार अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यामध्ये 1,10,00,000ची फसवणूक करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन असल्याचं सांगून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच क्रिकेटपटू केदार जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील ती जबाबदारी मान्य असल्याचं केदार म्हणाले. भिवंडी शहराचा पाणी पुरवठा 24 तासांकरता खंडित करण्यात आलाय. कल्याण सापाड या भागात स्टेम कंपनीची पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील 70% भागासह 14 गावांचा पाणी पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. मात्र यावर्षी मार्चपर्यंत हरभऱ्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे. शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचं समोर आलंय. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीला विरोध दर्शवल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना विरोध केलाय. दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात सदावर्तेंनी तक्रार केली. राज ठाकरे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणतीही भूमिका घेत नाहीत. राज ठाकरेंविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. आम्ही अशा तक्रारींना भीक घालत नाही असं म्हणत यशवंत किल्लेदारांनी सदावर्तेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. अभिजात भाषेचा दर्जा देऊन हिंदीचा पुरस्कार करणारं हे सरकार फॅसिस्ट प्रवृत्तीचं आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. बालकांच्या मानसिकतेचा विचार न करता भाषेची सक्ती केली जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सनगाव इथं पोलिसात तक्रार केल्यानं
एका महिलेला सरपंचासह 10 जणांनी लाकडी काठी आणि रबरी पाईपनं मारहाण केली। या प्रकरणी सरपंचासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याची राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे। महिला आयोगाकडून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले। बीडमध्ये जी घटना घडली ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे। एका महिलेला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली। ही कसली मर्दानगी असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला। जोपर्यंत वाल्मिक पुराण संपत नाही तोपर्यंत बीड शांत होणार नाही असंही आव्हाड म्हणाले। बीड महिला मारहाण प्रकरणात दोन्ही बाजूच्या गोष्टी समजून घेण्यात याव्यात असं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं। तर महिलांवरील अत्याचार रोखण्याकरता उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। बीडमध्ये मारहाणीच्या घटना थांबवण्याकरता माजी सैनिक ब्रिगेडियर नेमला पाहिजे असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडूंनी केलंय। तर सैन्य दलातील अधिकारीच बीडला तालावर आणू शकतात असंही ते म्हणाले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पवारांच्या पक्षाकडून हायकोर्टात 24 एप्रिलला याचिका दाखल करण्यात येणार आहे। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले। काँग्रेस भवनासमोर भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं। तर भाजपनंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढत निषेध केला। पुण्यामध्ये खडकी रेल्वे स्थानकात युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना देण्यात आलेल्या नोटिशीवरून आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। गांधी कुटुंबियांना ईडीची नोटीस पाठवल्यानं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। धाराशिवमध्ये भारतीय जनता पार्टीनं आंदोलन केलं। हेरॉल्ड प्रकरणामध्ये गांधी कुटुंबियांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समितीसमोर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं। कान्हे गावामध्ये मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सिंधुदुर्गच्या सावडाव भागात उपसरपंच दत्ताराम काटे यांनी एका दाम्पत्याला मारहाण केली। यावेळी नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घातला। उपसरपंचाला अटक करण्याची मागणी केली। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली तर वातावरणात गारवा निर्माण झाला। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होतीये। सोलापूरचं तापमान 43.3 अंशांवर गेलंय। त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण आहेत।